नमस्कार. आज आपण अशा जगात जगत आहोत जिथे पदव्यांचे मोठमोठे डोंगर आहेत, पण विचारांची जी दरी आहे ना ती खूप खोल चालली आहे. आपण म्हणत असतो भारत सुशिक्षित होत आहे, भारत सेक्युलर आहे, भारत शांतप्रिय आहे. पण हा सुशिक्षित समाज खरंच जागृत आहे का? आपण हजारो वर्षापासून आपण शिक्षण घेतोय, पण तरीही समाजात क्रांती का होत नाही? कारण आपण माणसांना माणूस नाही तर आज्ञाधारक नोकर बनवायला शिकवतो. मुद्दा काय आहे माहिती आहे का? पोलीस असो वा कॉर्पोरेट नोकर, तू फक्त ऑर्डर फॉलो करतो. स्वतःच्या विवेक बुद्धीचा वापर विसरलाय, टोटली विसरलाय म्हणजे त्याला कधी वापर करायची सांगितलंच नाही. स्वतःच्या विवेक बुद्धीचा वापर तो कधी करतच नाही, त्याला ऑर्डर फॉलो करायची. तुम्ही बघितलं चिला, पोलिसांना जेव्हा ऑर्डर दिली जाते एखाद्या वेळेस शांतीच्या मार्गानं एखादं आंदोलन चालू असेल तर तिथं जर सरकार म्हणजे नेत्याने एखाद्या वेळेस जर त्यांच्यावरती लाठीचार्ज करायची ऑर्डर दिली तर तो अधिकारी हा विचार करत नाही, हे शांत बसलेले आहेत, यांना आपण मारायचं का? ते एका बाजूला जरी बसून आंदोलन करत असेल तरी सुद्धा पोलीस त्यांच्यावर लाठीचार्ज करतं. वेळ पडलं तर गोळ्या सुद्धा घालायला कमी करत नाहीत. का? विवेक बुद्धीचा वापर नाही आहे तिथं त्यांना ऑर्डर फॉलो करायची आहे. जनरल डायरनं जेव्हा जालियनवाला बाग हत्याकांड केलं तिथं सुद्धा ऑर्डर फॉलो केली. फक्त ऑर्डर, त्याला ऑर्डर भेटली, ऑर्डर फॉलो केली. जे शांतीच्या मार्गानं उपोषण आंदोलन करायला बसले होते त्यांना गोळ्या घालून मारलं. का होते असं? ऑर्डर फॉलो. स्वतःच्या विवेक बुद्धीचा वापर करायला देश स्वतंत्र झाला, पण ती गोष्ट शिकवली नाही. ती आजही आजतागायत तशीच चालू आहे. त्यामुळे तुम्ही बघितलं चिला, कधी एखाद्या मुलीवरती बलात्कार झाला, जन आक्रोश तयार होतो, आंदोलन तयार होतात, लोक रस्त्यावर येतात, पण नेत्याचं उत्तर कसं असतं की आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून त्याला न्याय देऊ. तर कळतं किती शांतप्रिय, किती शांततेत उत्तर दिलं जातं की कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही न्याय देऊ. पोलिसांना विचारलं तर पोलिसही तेच म्हणतात की आम्ही जेवढा होईल तेवढा आमच्याकडून प्रयत्न करू. का? ही गोष्ट झालेली असते जनतेवरती, ही जनतेमध्ये घडलेली असते, त्यामुळे त्यांना तितकासा फरक पडत नाही. ते ऑर्डर विवेकबुद्धीचा वापर नाही तिथे. आतून क्रोध निर्माण नाही होते, कारण का अन्याय हा दुसऱ्यावर झालेला असतो. हे लक्षात घ्या. आम्ही फक्त आज्ञाधारक नोकर बनवलेले, त्यामुळे हे असेच वाटतं.